पण आयडियल कॉलनीमध्ये बेसमेंट पार्किंगचा पहिला प्लॉट का, म्हणजे ते का जाणवलं की इकडे बेसमेंट पार्किंग करू शकतो, म्हणजे आय एम आस्किंग पॉझिटिव्हली की कारण बाकी लोक करत नव्हते. आणि अनुश्रीमध्ये जेव्हा आपण अनुश्री क्रॉस करतो तर एक आपल्याला असं दिसतं की अरे आपण खालती जातोय आणि हा साईट खूप दिसायला खूप चांगला दिसतो. तर त्याच्या मागचं काय म्हणजे स्टोरी काय होता? सो त्यावेळेला जेव्हा आय थिंक अनुश्रीचं टेंडर फ्लोट केलं होतं आणि कन्सेप्ट आम्हाला पिच करायला सांगत होते सगळे त्यावेळेला, तर त्यावेळेला काहीतरी युनिकनेस पाहिजे. आणि आय थिंक 4 वर्षापूर्वी ॲक्सेप्टन्स टू मेकॅनिकल पार्किंग और रादर रेझिस्टन्स टू मेकॅनिकल पार्किंग खूप स्ट्रॉंग होता त्यावेळेला. आता पण आणि नाही, पण आता रिलेटिव्हली लोकांचा बऱ्यापैकी ॲक्सेप्टन्स वाढायला लागला आहे. पण त्यावेळेला असं होतं की ऑन ग्राउंड पार्किंग हे मॅक्सिमम आम्हाला पाहिजे. तर त्यावेळेला थँकफुली तोपर्यंत माझं सुखनिवासचा एक्सपिरियन्स खूप चांगला आला होता, प्लॅनिंग चांगलं बसलं होतं. आणि त्यामुळे कदाचित कॉन्ट्री टू माय आर्किटेक्ट्स व्ह्यूज अँड ओपिनियन माझा हट्ट होता की इथे बेसमेंट करायचं आपल्याला.